नमस्कार मुलांनो. पाठ 7 आजारी पडण्याचा प्रयोग या पाठातील भाग 1 मध्ये आपण पाहिलं की या पाठातल्या मुलाला त्याच्या घरातील मंडळी आजारी पडत आणि औषध म्हणून चांगले चांगले पदार्थ खात, म्हणून त्या मुलाला आपणही आजारी पडावं अशी इच्छा होते. घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे त्याला वाटू लागते. या मुलाच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते व आजारपणातली मजा त्याला लुटता येत नव्हती. तेव्हा त्याने डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे ठरवले. आता डॉक्टरांकडे जाऊन पुढे काय मजा होते हे आपण भाग 2 मध्ये शिकणार आहोत. पाठ वाचूया. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि म्हणालो, डॉक्टर, मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. असं? मग ये इकडे, बघू, तपासू, असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता इतका वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर, पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील. नाही कोणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची तर एकूण. दादाची आणि ताईचीच ऐट नको काही एवढी. मुलांनो, दवाखान्यातले बरेचसे लोक हळूहळू निघून जाऊ लागले आणि मग या पाठातल्या मुलाने त्याच्या खिशातली छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर, मला बरं वाटत नाही, मलाही औषध हवं आहे. डॉक्टर म्हणाले, ये, बघू, तपासू, आणि डॉक्टरांनी त्याला खाटेवर झोपायला सांगितले. त्या खाटेवर झोपताना त्या मुलाला खूप मजा आली. याआधी तो दादा ताईची औषधं आणण्यासाठी बराच वेळ दवाखान्यात आला होता, पण या खाटेवर झोपण्याचं सुख, आनंद त्याला कधी मिळाला नव्हता. आज मात्र तो स्वतःसाठी औषध घ्यायला आला होता आणि म्हणून या खाटेवर झोपण्याचे सुख त्याला मिळाले होते. आता तो पुढे स्वप्न पाहू लागला की डॉक्टर आता छान ती नळी आपल्या छातीवर, पोटावर लावतील, आपल्याला तपासतील, आपल्याला इंजेक्शन देतील आणि मग मी नाही म्हणणार नाही आणि आपल्याला औषध भरून एखादी बाटलीसुद्धा देतील. आता घरात जसे दादा आणि ताई औषध घेऊन मिरवतात तसं मी सुद्धा मिरवीन. बच्चों, धीरे धीरे दवाखाने से काफ़ी लोग निकल गए थे. फिर उस लड़के ने अपने पैंट की जेब से छोटी बोतल निकाल के डॉक्टर के टेबल पे रखी और उनसे कहा कि मुझे कुछ ठीक नहीं लग रहा है, मुझे दवा चाहिए. डॉक्टर ने कहा, अच्छा आओ तुम्हें चेक करता हूँ, और डॉक्टर ने उसे अपने खाट पे सोने के लिए बोल दिया. अब डॉक्टर की जो खाट थी वो बहुत ही गुलगुली यानी बहुत ही नरम और मुलायम थी. इस खाट पे सोने की मज़ा कुछ और ही थी. इसके पहले काफ़ी बार वो लड़का दवाखाने में आया था, लेकिन इस खाट पे सोने का सुख उसे अब तक कभी नहीं मिला था. अब वो आगे के सपने देखने लगा कि जब मैं खाट पे सोऊंगा तो डॉक्टर वो नली मेरे सीने पे, पेट पे लगाएंगे और मुझे चेक करेंगे, एक आध दूसरा इंजेक्शन भी दे देंगे, मैं मना नहीं करूँगा, और एक दवा भरी बोतल भी दे देंगे. इस प्रकार मेरी अकेले की खुद की बोतल अलग से हो जाएगी. अब घर में जैसे दीदी और भैया अपनी दवा की बोतल पे इतराते हैं, वैसे मैं भी अपनी बोतल लेके इतराऊंगा. आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले, गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली. तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायलाच आले. मग मी डॉक्टरांना सांगितले, डॉक्टर, इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झालीत आत्तापर्यंत,
आता मला पाहिजे, निदान एक तरी. डॉक्टर म्हणाले, हो का? मग मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येते का हो डॉक्टर? मुलांनो, तो मुलगा आनंदाने त्या गुलगुलीत मऊ खाटेवर मस्त लोळत होता. एवढ्यात डॉक्टर येतात आणि त्याला तपासतात. नळीने छाती, जीभ तपासतात. तेव्हा तर त्या मुलाला अगदी धन्य धन्य झाल्यासारखं वाटतं. म्हणजेच त्याला अतिशय समाधान वाटतं की मी दवाखान्यात आल्याचं काहीतरी चीज झालं. आणि जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटावर टिचकी मारली तेव्हा तर एकदम त्याला मजाच आली. त्याला खूप गुदगुल्या झाल्या आणि हसायला आले. मग तो डॉक्टरांना त्याने विचारले, डॉक्टर मलाही एक इंजेक्शन द्या बरं का. आतापर्यंत तुम्ही ताई आणि दादाला खूप दिली, आता मला निदान एक तरी इंजेक्शन द्या. डॉक्टर म्हणाले, हो. तेवढ्यात सहजच त्या मुलाच्या मनात आणखीन एक विचार आला आणि त्याने अगदी खाजगी आवाजात म्हणजेच हळू आवाजात डॉक्टरना विचारलं, डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करता येते का हो? बच्चों, वो लड़का डॉक्टर के नरम मुलायम बिछाने पे सो के बड़ी खुशी से मज़े ले रहा था. इतने में डॉक्टर कमरे में आ जाते हैं और उसे चेक करते हैं. गली की नली से उसका सीना चेक करते हैं, जीभ देखते हैं. तब उसे बहुत ही धन्य धन्य लगता है. मतलब उसे बहुत समाधान हो जाता है कि आज मैं दवाखाने आया तो मेरा दवाखाने आना सफल हो गया. जब डॉक्टर ने उसके पेट पे टिचकी मारी तो उसे बहुत ही हंसी आई. मग बाद में उसने डॉक्टर से कहा कि डॉक्टर मुझे इंजेक्शन दीजिए. अब तक आपने दीदी और भैया को बहुत सारे इंजेक्शन दिए, अब मुझे एक तो इंजेक्शन चाहिए ही. डॉक्टर हाँ बोलते इतने में उस लड़के के मन में एक विचार आता है और वो धीरे से चुपके से डॉक्टर को पूछता है, डॉक्टर आपको ऑपरेशन करना आता है क्या? देखो बच्चों, इस पाठ के लड़के की इच्छा तो देखो कि पहले तो उसे चाह थी कि मैं दवाखाने आ जाऊँ, डॉक्टर मुझे चेक करे, एक दवा की बोतल दे दे, दवा की बोतल से आगे उसे एक इंजेक्शन मिले और देखते देखते उसने ये भी सोच लिया कि एका दूसरा मेरा छोटा सा ऑपरेशन भी हो जाए तो कितना मज़ा आ जाएगा. डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले. थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा, नाही करायचं असेल तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगले झाले. ऑपरेशन केलेच त्यांनी तर मग काय विचारता, तसाच पळत पळत घरी जाईन आणि सगळ्यांना ऑपरेशन दाखवेन. बच्चों, उस लड़के की ऑपरेशन की बात सुनकर डॉक्टर अचानक से उसके पास देखने लगे और थोड़ा रुक के उससे उन्होंने पूछा, क्यों रे, क्यों पूछ रहा है ऐसे? लड़का कहता है, नहीं, अगर छोटा मोटा ऑपरेशन करना आप चाहते हो तो मैं डरता नहीं हूँ, तो आप कर लो. डॉक्टर उसकी यह बात सुनते ही उसके पास देखते ही रह गए. उस लड़के को लगा कि शायद डॉक्टर उसकी विचार पर कुछ सोच रहे हैं. वो सोचता है अगर डॉक्टर हाँ बोले तो बहुत अच्छी बात है, अगर उन्होंने मेरा ऑपरेशन किया तो क्या बात है, मैं ऐसे ही भाग भाग के घर जाऊंगा और सबको मेरा ऑपरेशन दिखाऊंगा. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बरं आहे, आता असं कर, तू खाली उतर. मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो. हे बघ, तुला काही झालं नाही, समजलं ना? ठणठणीत आहे तब्येत तुझी, तेव्हा औषध काही नाही, पळ जा घरी. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध.
लड़के की ऑपरेशन की बात सुनकर डॉक्टर ने बड़ी शांति से उसे कहा, बेटा आप ऐसे करो, आप नीचे उतरो। लड़का बड़ी नाराज़ी से नीचे उतरा और डॉक्टर के चेहरे के पास उत्सुकता से देखने लगा कि अब डॉक्टर क्या बोलेंगे। लेकिन डॉक्टर ने जवाब दिया, बेटा देखो आपको कुछ भी नहीं हुआ है, आपकी तबीयत एकदम अच्छी खासी है, आपको दवा की कोई ज़रूरत नहीं है, भागो जाओ घर पे। डॉक्टर की ये बात सुन के लड़के की बहुत ही निराशा हो गई। रड़कुंडीला यानी रोती हुई आवाज़ में लड़का डॉक्टर से कहता है, डॉक्टर ऐसे क्या करते हो, एक आध दवा तो मुझे दे ही दो ना। बच्चों, इस प्रकार हमने इस पाठ में बहुत ही मज़ेदार किस्सा पढ़ा। जिस बात से अक्सर लोग दूर रहते हैं, यानी बीमारी से लोग दूर रहना चाहते हैं, वही बीमारी यह लड़का पसंद कर रहा है। इस लड़के को बीमार होने की बहुत ही तीव्र इच्छा है ताकि बीमार लोगों का जो अच्छा अच्छा खाना है वो खाना उसे खाने को मिले, इसीलिए यह लड़का बीमार होना चाहता है। लेकिन बच्चों, इस लड़के की इच्छा आप ना करो, आपको हमेशा सेहतमंद हेल्दी रहना है। अच्छा खाना खाओ और स्वस्थ तंदुरुस्त रहो। धन्यवाद।